वंदे मातरम. आदरणीय बाबा प्रदीप पाटील खंडापूरकर, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती राष्ट्रीय अध्यक्ष यांना विचारूनच आजची ही पत्रकार परिषद ठेवण्यात आलेली आहे. गेल्या 15 तारखेला झालेल्या पंचायत समितीच्या आंदोलनामधून शांततेप्रिय लोकशाहीच्या मार्गातून आंदोलन झालं होतं. त्यानंतर काही अधिकाऱ्यांनी व त्यांच्या संघटित रिटायर व्यक्तींनी काही शब्द असे वाच्यता केली की देशद्रोही, समाजकंटक हे जे शब्द वापरले. उग्रवादी काय असतात, त्यांनी कुठे पाहिलेत का उग्रवादी? त्या अनुषंगाने आम्हाला तेवढंच त्यांना एक विनंती करायची आहे की जे शब्द वापरले त्या शब्दाची त्यांनी माफी मागावी. देशद्रोह काय असतो, उग्रवाद काय असतो हे देशातील सैनिकांना माहिती असतं. ज्या सैनिकांनी छातीवर गोळ्या खाल्लेत त्या निगड्या छातीवरती गोळ्या असतात. त्या या प्रकारे अशा गोळ्या खावल्या त्या ओपन असतं ते. आणि अशा गोळ्या खाणाऱ्या सैनिकाला जर ते देशद्रोही म्हणत असतील तर त्यांनी त्या शब्दाला धरून त्यांनी माफी मागावी. अन्यथा अखिल भारतीय भ्रष्टाचार संघटना ही पूर्ण देशामध्ये कार्य करते. देशातून हे प्रकरण संघटनेला असो, मला असो, मी त्या संघटनेत काम करतो. अखिल भारतीय भ्रष्टाचार मला जर ते देशद्रोही म्हणत असतील तर त्यांनी मी त्या शब्दाचा निषेध करतो आणि त्यांनी माफी मागावी संघटनेची. माझी सगळ्यात कोण आहे माहिती का तुम्हाला? कोण आहे ते आम्हाला माहित नाही. शिक्षक आहेत, कर्मचारी समितीचे, पंचायत समितीचे का कुठले आहेत तेही माहित नाही आम्हाला. पण त्यांनी हे असं वाचक भाषा वापरलेली आहे की एक देशाच्या सैनिकाला जो 18 वर्ष देशाची सेवा, परिवारापासून, गावापासून, ह्याच्यापासून, राज्यापासून देशाची सेवा करतो त्या सैनिकाला जर ते देशद्रोही असं म्हणत असतील आणि खोटे गुन्हे दाखल करून देशद्रोही अशी जर ते बोलत असतील तर ह्या भारतात आपल्या किंवा देशात न्याय आहे का? मग जायचं कोणाकडे न्याय मागायला? आम्ही जायचं कोणाकडे? तुमच्याकडे आले तुम्ही गुन्हे दाखल करता, खोटे गुन्हे दाखल करता आमच्यावरती, संघटनेवरती खोटे. संघटना जर वाईट आहे तर मग आतापर्यंत संघटनेवरती गुन्हे का दाखल झाले नाही? संघटना आमची जर वाईट आहे किंवा खोटी आहे किंवा का आहे तर संघटनेचे बाकी पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाला पाहिजे ना. आतापर्यंत एवढी आंदोलन झाली का नाही? तुम्ही तर सविस्तर आधी निवेदन दिलेलं होतं त्यांना. सविस्तर मी गेल्या 6 महिन्यापासून चौथं निवेदन आहे. परत ती पावित्रा तुम्हाला घ्यावा लागला. त्याच्यानंतर मग ह्याने तुम्ही पत्रकार बांधव सांगा, मी शेवटची भूमिका एक देशाचा माजी सैनिक टोकाची भूमिका केव्हा घेऊ शकतो? कुठलाही सर्वसामान्य माणूस जोपर्यंत त्याच्या मागण्या म्हणजे त्याला सहन झाले, जोपर्यंत सहन करतो तिथपर्यंत सहन करतो. जरा सहन नाही झालं तर तेव्हा अशी भूमिका घेत. पण घेतली ते तुम्ही खोटे गुन्हे का दाखल? ती गोष्टच घडलेली नाही तिथं. व्हिडिओ साहेबाच्या त्या दमनात किंवा त्या ह्याच्यात तुम्ही तुमचे फुटेज चेक करा किंवा तुम्ही पत्रकार बांधव होता, तुम्ही साक्षीदार आहात, तुम्ही सांगा किंवा हे अशी गोष्ट घडली आहे का? नाही घडली. ह्याच्यानंतर त्यात काय राजकारण झालं असं वाटतं का तुम्हाला? आता वाटायला म्हणजे तिथे कोण दुसरं व्हिडिओ साहेब परत आपलं व्हिडिओ साहेबांनी संबंधित सगळं आम्ही साक्षीदार आहोत आणि परत तुमच्यावर कारवाई केली म्हणजे त्याच्यानंतर संध्याकाळी तुम्ही गुन्हा दाखल करता. शासकीय शासकीय कामात अडथळा केला आणि शासकीय कामात अडथळा केला तर तुमचा का पेन धरला किंवा आलो तुमच्या जवळ नाही, तुमचं धरला. तुम्ही मला अलीकडे बोलून बसून तुमची प्रतिक्रिया तुम्ही सांगितली की 20 ते 24 तारखेच्या दरम्यान मी काढून घेतो. मग हे जे आहेत ज्याने आम्हाला देशद्रोही म्हटलेलं आहे, व्हिडिओ दाखवा. व्हिडिओ आहे. देशद्रोही काम करणाऱ्या, चुकीचं काम करणाऱ्या